टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत काल्हेर रेती बंदर रोड पे नाना साहेब धर्माधिकारी हाल का उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटिल साहब के शुभ हाथों से हुआ। इस अवसर पर गांव के सभी सम्माननीय व्यक्ति वहां पे उपस्थित थे। जैसे कि आप हमारे चैनल के स्क्रीन पे आप देख सकते हैं कि जो आजी माजी सरपंच, जिला परिषद सदस्य, सभापति और वहाँ पे बहुत सारे मान्यवर भी उपस्थित थे जो आप स्क्रीन पे देख रहे हैं। तो वहीं पे हम आपको बता दें कि सुजीत तात्या साहब और श्री भरत पाटिल साहब के कोशिश से ये हाल जो बनने जा रहा है, जिसका आप भूमि पूजन आज देख रहे हैं, तो बहुत ही जल्द ये बन करके तैयार होगा। जो सबसे बड़ी बात है, श्री सदस्य जो है बैठकी के लिए वो गांव से बाहर उन्हें जाना पड़ता था, जो कि काल्हेर एक बहुत बड़ा गांव है, वहाँ पे बहुत सारे श्री सदस्य हैं, तो उनके लिए बहुत ही ज़रूरी था। इसलिए आप देख रहे हैं कि उनकी जो समस्या है, सुजीत तात्या और भरत पाटिल और गांव के कुछ सम्माननीय व्यक्तियों द्वारा ये दूर किया जा रहा है और इसलिए माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटिल साहब को वहाँ पर बुलाया गया था, जिनके शुभ हाथों से उद्घाटन हुआ। तो चलिए हम सुनते हैं कि क्या कहते हैं और कपिल पाटिल साहब और माजी सरपंच श्री वकील साहब को भी आप सुन सकते हैं। परत भूमीमध्ये थोडंसं हिरण्यवर नाम हरणेन सुव काम आवजात वेदो लक्ष्मी वनस्पति रसोद्भूतो गंधाढ्य गंधोत्तमाग्रय सर्वदेवानां धूपोय प्रतिगृह्यतां महलम्। स्वपूर्वामृतवन्द्यां हस्तिनाद प्रमोदिनीं श्रियं देवताय हन्ते गुणानां पतये नमो। नमो रोहिताय सुरये वृक्षाणां पतये नमो। नमो बबलुषाय व्याधिने नाम्नां पतये नमो। नमो नमः। हरि ओम हिरण्यवर्णां हरणीं सुवर्णरस्रजां चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह काम आवह जातवेदो लक्ष्मीं यस्सं हिरण्यं गामश्वं पुरुषाणः अश्वपूर्वामृतमद्यां हस्तिनाद प्रमोदिनीं। पाटील साहेब यांचा सन्मान होत आहे। सर्वांनी त्यांना सन्मानित करायचं आहे। धन्यवाद साहेब। एक आगळं वेगळं सन्मान श्री सदस्यांकडून पाटील, तसेच उपसरपंच भरत पाटील, माजी सरपंच भावना होत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना सन्मानित करायचं आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना सन्मानित करायचं आहे। सन्मानित करायचं आहे श्री सदस्य। त्यानंतर माझे कार्यकर्ते नितीन शहा, एल पाटील यांचा तसेच धन्यवाद। विशेष उपस्थित आपल्या भारत देशाचे यशस्वी माजी केंद्रीय मंत्री नामदार कपिलजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा बैठक हॉलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे, तो या ठिकाणी संपन्न होत आहे। साहेब, आपल्या माहितीसाठी एक गोष्ट मी सांगतो की श्री विष्णुचंद्र पाटील यांच्या स्वतःच्या घरामध्ये साधारण 20 ते 25 वर्षापासून निस्वार्थपणे त्यांनी स्वतःचं घर ह्या गोष्टीसाठी सर्व सदस्यांना बसण्यासाठी दिलेलं होतं। उत्तरोत्तर श्री सदस्यांची संख्या ती वाढत गेली, त्यांच्या विचारांना अधिकाधिक वाव मिळाला, त्यामुळे बसण्यासाठी जागा ही अपुरी झाली। त्याच्यामुळे काही महिन्यापासून नव्हे तर काही वर्षापासून काल्हेर गावात एवढी सर्व श्री सदस्यांची उपस्थिती असून सुद्धा त्यांना काल्हेर गावामध्ये बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्या कारणाने
त्यांना इतरत्र असलेल्या गावामध्ये त्यांना रिक्षाच्या माध्यमातून किंवा अन्य वाहनांच्या माध्यमातून पायपीट करून ते बैठकीच्यासाठी ते इतर गावामध्ये जात होते. ही त्यांची अडचण माननीय पाटील आणि उपसरपंच भरत जयवंत पाटील यांनी हेरली आणि यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी रिद्धी सिटी कॉम्प्लेक्स आणि ह्या परिसरामध्ये त्यांनी ही स्त्री सदस्यांना बैठकीच्या हॉलसाठी जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आज या ठिकाणी बैठकीच्या हॉलचा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. स्त्री सदस्यांच्या दृष्टिकोनात आज सोन्याचा दिवस म्हटला तरी हरकत नाही, पण आमच्या गावचे लाडके आहात त्यामध्ये मात्र शंका नाही. या अगोदर आपण आश्वासन दिलं होतं स्त्री सदस्यांना. काही तांत्रिक अडचणीमुळे काही कारणास्तव थोडा उशीर झाला, पण देर आहे अंधेर नाही आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि या ठिकाणी बैठकीचा आज भूमिपूजनाला आपण आलात. आम्ही सर्व स्त्री सदस्यांच्या तर्फे आपलं अतिशय मनापासून स्वागत करतोय. जय सद्गुरू, जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर मी आल्या विचारलं जागा कोणाची आहे, सरकारी आहे का. मला सांगितलं नाही खाजगी आहे. भाव काय विचारलं तर सांगितलं 50 लाख रुपये गुंठा इथे जागेला भाव आहे. हे 2 कोटीची जागा. बनवायला किती पैसे लागतील मला माहित नाही. सुजित तात्या आणि भरत यांनी दोघांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. जो काही खर्च येईल तो येईल. जागेची किंमत जोडू, बांधकामाची किंमत जोडू, पण तरीही इथं निरूपणाच्या माध्यमातून जो सात्विक विचार तुम्हाला मिळणार आहे ना, त्याची किंमतच कोणी करू शकत. ही खऱ्या अर्थाने आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मला असं सांगितलं की 4000 सहकारी या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी म्हणजे वेगवेगळ्या वारी येऊन निरूपणाचा आनंद घेणार आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने नानासाहेब धर्माधिकारी यांनी लावलेलं जे रोपटं होतं त्याचं वटवृक्षात रूपांतर काय झालं असेल तर तुम्ही सगळे ह्या परिवारामध्ये सहभागी झालेले आहात. आणि म्हणून तुमच्या फांद्यांच्या रूपाने हा वटवृक्ष नुसता वटवृक्ष सावली देण्यासाठी नाही तर विचारांची सावली देण्यासाठी या ठिकाणी जो उभा केलेला आहे त्याचं निश्चित श्रेय नानासाहेब धर्माधिकारी यांना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मला असं वाटतं की अनेक गावांमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे सगळे सुपुत्र राहुल दादा आणि दुसऱ्याचं काय नाव आहे सचिन दादा, ह्या सगळ्यांच्या विचाराची प्रेरणा जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा गावातील कुटुंब जसं मी नेहमी सांगतो की एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करते. पण एक स्त्रीला अशा प्रकारचा सात्विक विचार मिळाला की ती फक्त कुटुंबालाच नाही तर आपल्या गावालाही सात्विक करण्याचं काम करते. आणि असे अनेक कुटुंब नानासाहेब धर्माधिकारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विचाराच्या प्रेरणेतून ही सात्विक झालेली आहेत, धार्मिक झालेली आहेत आणि चांगल्या विचाराने आपल्या कुटुंबाला पुढे नेण्याचं काम करत आहेत. हे निश्चितपणाने आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज त्यांच्या नियमाप्रमाणे आता सरकारी जागेत हे बांधायचं नाही, कोणाच्या घरातही बैठक घ्यायची नाही. मी कल्याण शहरामध्येही असाच प्रसंग आला. एकाने त्याच्या घरातही बैठक गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती, पण दुसरीकडे बांधायला घेतलं ते अनधिकृत होतं. सारखे महापालिकेचे लोक त्यांना त्रास देत होते. शेवटी महापालिकेच्या कमिशनरला मी सांगितलं की तुमचाच एक माणूस तिथे ठेवा आणि त्यांच्या संरक्षणात त्या होऊ द्या, कारण हे काही इकडे काही विकायला नाही बनवत, हे फक्त विचार देण्यासाठी विचाराची प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी बैठकीचा हॉल बनवतात. आणि म्हणून तिथेही झालं. असं अनेक गावांमध्ये मी बदलापूर मुरबाड आणि कल्याणमध्ये अशा 11 बैठकींच्या हॉल जे झाले खाजगी जागेत त्या हॉलवर पोहोचण्यासाठी खासदार फंडातनं 5-5 लाखाची पत्र देऊन सगळे रस्ते बनवलेले होते. हे तुमच्या विचारांशी कायमचेच आम्ही जोडलेलो आहोत आणि हे जे मलाही जे काही करायला प्रेरणा मिळते ते निश्चितपणाने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याच विचारांची प्रेरणा आहे.
माझा त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. मी त्यांच्याकडे नेहमी जात राहतो. मला असं वाटतं की मला अनेक लोकांनी सांगितलं की एकदम 400-500 लोकांना ते पहिल्यांदा भेटले असतील जेव्हा मी आपल्या सगळ्या सहकार्यांना त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. म्हणजे आपल्यासाठी अतिशय अनमोल गोष्ट जी होती की त्यांनी आपल्याला एवढ्या सगळ्या लोकांना दर्शन दिलं. आणि आज या हॉलमधून निश्चितपणाने काल्हेर गावची येणारी पिढी ही उच्च विचाराची घडवण्यासाठी आमच्या भगिनींना, आमच्या बंधूंना या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल आणि त्या मार्गदर्शनातून काल्हेर गावचा इतिहास अजून उज्ज्वल होईल, भविष्य अजून उज्ज्वल होईल. इतिहास तर उज्ज्वल आहेच, पण भविष्य अजून उज्ज्वल होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना त्यासाठी शुभेच्छा देतो आणि विशेष केलेली आहे. आणि 1 महिना आम्ही तुम्हाला देतो, काय अडचण झाली तर गडबड नको, पण 3 महिन्यात या आमच्या भगिनींचं आणि बंधूंचं सगळ्यांचं स्वप्न साकार करा आणि या हॉलमध्ये जय सद्गुरूचा नारा हा लवकरात लवकर गुंजू द्या. अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने देतो. थांबतो. भारत स्वस्थ भारत, स्वच्छ भारत, स्वस्थ भारत.